गायकवाड, तुमचं स्वागत आहे अभिजित गायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत पोवईवरना मंदिरमध्ये. तर आज आपण खूप मजा करूया, इथून जाऊया. तर बघत राहा तुम्ही पूर्ण ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉगला लाईक करायला. बघा गाईस, हा शोरूम परफेक्ट आपल्या पोवई मंदिरच्या साईडलाच आहे. तर बघा, हा पोवईमध्ये स्थितीत असलेला मंदिर खूप भारी मंदिर आहे हा. तर इथं स्टार्टिंगलाच आपण महादेवाची म्हणजे आपले शिवलिंगचे 5 रूप बघायला भेटतात. खूप मजा येते. म्हणजे खूप प्राचीन मंदिर आहे, यांना 50 वर्ष. हा 5 रूप आहे ते महादेवाचे. पुढेच गेल्यावर बघा, ही मंदिराची एंट्रन्स आहे आणि खूप भारी. म्हणजे मंदिराच्या आतमध्ये पहा, बघा हा मंदिर कसला भारी दिसतोय. या मंदिरात तुम्ही नक्कीच एकदा नाही एकदा या. आणि या मंदिर खरंच आपलं घराहून खूप लांब असेल, परंतु या मंदिरात आल्यावर असं बरं वाटतं नाही. मंदिरात बघा तुम्ही किती भारी वाटतं हा मंदिर. हा मंदिर पोवई पंचवटी मंदिर असं म्हटलं जातं. या मंदिराला आपण तुम्हाला अजून दाखवूया. मंदिरातलं मेन पार्ट म्हणजे हा इथं ही जी देवी आहे ना, देवी बघा तुम्हाला दाखवतो तुम्हाला. गाईस, एंट्रन्स आहे या मंदिराचा. काही आता काय ते दरवाजाचं काम चालू आहे, परंतु आतमध्ये बघा जाण्यासाठी कष्ट आपल्याला एंट्रन्स बघायला भेटते. असा मंदिर आहे मस्त. बघा ही देवी जी मेन आहे, असं मंदिर बघायला भेटतं. अजून आपल्या राईट साईडला काय असं शनिकृपा, शनिदेवाची काही मूर्ती दिसलेली दिसतं तिथं. त्याच्याच पुढे काही असं मंदिर आहे. आणि इथं आल्यावर अशी फिलिंग, असं आतमध्ये आल्यावर एवढं भारी वाटतंय. काही मंदिर आहे तिथे आतमध्ये, खूप भारी वाटतंय. आणि असंच आपण बाहेर जाऊया. इकडे गोल फिरून आपल्याला बाहेर भेटेल. आता दर्शन करूया आणि बाहेर तुम्हाला दाखवतो सगळं. तेव्हा मंदिराच्या वरती कसं करून देवीची मूर्ती आणतात. असा मंदिर आहे. बघा काय मंदिर दिसतोय. काही तर आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता बाहेर आलेलं आहे. बाहेर बघा बाहेर अशा मूर्त्या आहेत, चारी बाजूने ठेवलेल्या आहेत. सगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
तुम्हाला चारही साईडने दाखवतो मी. गोल अशा ठेवलेल्या आहेत त्यांनी मूर्त्या. हे बघा ते लावलेलं आहे. हनुमान चालीसा केलेली आहे त्यांनी. हे बघा बजरंगबलीची मूर्ती बघा. चा लुक देतो हा मंदिर बघा. हे बघा बघा मंदिराच्या राईट साईडला मूर्त्या बघायला स्वामी समर्थ तुम्हाला दाखवतो. इथून आपण जरा आता मंदिराच्या बघत राहतो. आता या मंदिराच्या बाहेरचा भाग दाखवला. आता बघा अजून काही भाग बाकी आहे ते तुम्हाला दाखवतो. हा काही शेवटचा भाग बघून आपण आता घरी निघणार आहोत. तर बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा इथं मान दिलेलं आहे बघा. बघा विहिरीतलं काही दिसत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा काय बघा हे मुख्य स्थान पण आहे आणि असे 2 दरवाजे आपल्याला दिलेले आहेत त्यांनी मंदिरात जाण्यासाठी. हा एक इथून आहे आणि हा तुम्हाला इकडून दाखवलेला आहे बघा. आता आपण इथून निघूया. हा मेन एंट्रन्स आहे त्या मंदिराचा. बघा तुम्ही आता आपण बाहेर जाऊ. काहीच आपलं दर्शन वगैरे हा पूर्ण झालेला आहे. सुवर्णनाग मंदिर हा तुम्ही गुगल मॅपला जरी टाकला ना त्या मंदिराचं पूर्ण व्यवस्थित तुम्हाला हा मंदिर खरंच खूप भारी आहे. या मंदिरात मी आलो तेव्हा मला खूप भारी वाटतं. तुम्हाला बघा गाईस कसं वाटतं या मंदिर. कसं आतमध्ये जायचं गाईस. हा पूर्ण ब्लॉग बघला जातो मला असं वाटतं. तर आपण हा ब्लॉग इथंच थांबूया. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला आहे तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा.